खूप दिवसांपासून कुरमुरे तसेच पडून होते आणि सॉफ्टसुद्धा झाले होते. याचं काय करावं कळत नव्हतं. यापासून मी असा नाश्ता बनवला, इतका छान झाला कोणाला कळलंसुद्धा नाही की हा नाश्ता मी कुरमुऱ्यांपासून बनवला आहे. तर यासाठी मी 2 कप कुरमुरे घेतले. कुठल्याही वाटीने तुम्ही 2 कप किंवा 2 वाट्या कुरमुरे मोजून घेऊ शकता. नरम झालेले कुरमुरे असतील तरी चालतील. यानंतर यामध्ये पाणी घालायचं आहे, तर भरपूर पाणी घालायचं. पाणी घातल्यानंतर कुरमुरे असे वरती येतात, तर असे हे छान भिजवून घ्यायचे. आणि आता सॉफ्ट होण्यासाठी असेच हे 5 मिनटं बाजूला ठेवून द्यायचे. तर इथे 5 मिनटं झालेत आणि कुरमुरे अगदी सॉफ्ट झालेत. आता त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. तर इथे मी चाळणीमध्ये हे काढते. यातलं सगळं पाणी निघून गेलं आहे. आता हे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते कुरमुरे. आता यामध्ये अर्धा कप रवा घालायचा आहे. ज्या वाटीने तुम्ही कुरमुरे मोजले असतील त्याच वाटीने अर्धी वाटी ते रवा मोजून घ्या. यानंतर अर्धा कप यामध्ये दही घालायचं आहे. 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. 2 टेबलस्पून इतकं गव्हाचं पीठ घेतलं आणि 2 चमचेच इथे मी बेसन घेतलं आहे. यानंतर यामध्ये 1 चमचा साखर घालायची. साखरेमुळे रेसिपीला रंग छान येईल. आणि आता अर्धा कप यामध्ये मी पाणी घालते. दह्याच्याच कपामध्ये अर्धा कप पाणी घेतलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. पहा, अजिबात यामध्ये कुरमुरे राहिलेले नाही आहेत. अगदी फाईन अशी पेस्ट तयार झाली आहे. तर ही तयार केलेली पेस्ट एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे. सगळं छान एकदा मिक्स करून घेऊया. आता हे घट्ट वाटत असेल पण आपण नंतर यामध्ये पाणी घालू. आता हे झाकून आपण असंच 10 मिनटं बाजूला ठेवून देऊया. यामध्ये आपण जो रवा घातला आहे तो छान फुलेल एवढ्या वेळामध्ये. तोपर्यंत आपण इथे मसाला डोस्याची भाजी किंवा मसाला तयार करूया. तर आज आपण मसाला डोसा बनवतो आहे. इथे मी कढईमध्ये 1 चमचा तेल गरम केलं आहे. मोहरी घातली, जिरं घातलं, अर्धा चमचा उडदाची डाळ आणि अर्धा चमचा चण्याची डाळ घातली. पाव चमचा हिंग घातला आहे. कढीपत्ता घातला. सगळं छान परतून घ्यायचं आहे. यानंतर हिरवी मिरची घातली आणि किसलेलं आलं घातलं. 1 मिनटं सगळं छान असं परतून घेतलं. यानंतर यामध्ये कांदा घालायचा. एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतला आहे. कांदा लगेच सॉफ्ट व्हावा यासाठी चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. इथे आपल्याला कांदा ब्राऊन करायचा नाही आहे. तर ते पहा, कांदा सॉफ्ट झाला आहे. पाव चमचा यामध्ये हळद घातली, मिक्स केलं आहे आणि यामध्ये आता इथे मी 3 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून सोलून कुस्करून ठेवले होते ते घातलेत. हा मसाला किंवा भाजी छान अशी परतून घ्यायची 2 ते 3 मिनटं. ही भाजी आपल्याला डोस्यावरती पसरवायची आहे, त्यामुळे थोडीशी आपल्याला सैलसर हवी आहे. म्हणून यामध्ये मी 2 मोठे चमचे पाणी घातलं आणि सगळं छान मिक्स करून घेतलं. भाजी किंवा मसाला तयार झाला आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. मसाला डोस्याचा मसाला तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर हे पीठ आपण जे झाकून ठेवलं होतं 10 मिनटानंतर पाहू शकता हे आधीपेक्षा घट्ट झालं आहे. यातल्या रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. यामध्ये आपल्याला आणखी थोडंसं पाणी घालावं लागेल. एकदा मी हे छान फेटून घेते. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि नेहमीचं आपलं जसं डोस्याचं पीठ असतं त्याप्रमाणे हे करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलं आहे.
मिक्स करून घेतलं. आणि आज आपण इन्स्टंट डोसा बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये आपल्याला पाव चमचा बेकिंग सोडा घालावा लागेल. बेकिंग सोड्याऐवजी तुम्ही अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता. सोडा छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आता हे पीठ डोसे बनवण्यासाठी अगदी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर इथे मी तवा गरम करत ठेवला आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ब्रशने फक्त असं तवा मी ग्रीस करून घेते. आता तवा छान कडकडीत गरम आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. आता तव्याचा वरचा भाग थोडासा थंड होण्यासाठी यावरती पाणी शिंपडायचं आहे. हे पाणी सगळं निघून गेलं की 1 ते 1.5 चमचा पीठ सेंटरला घालायचं आहे आणि हलक्या हाताने हा डोसा असा पसरवून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी सहज तुम्ही हा डोसा पसरवू शकता. पहिल्यांदा जरी तुम्ही डोसा बनवत असाल तरी अगदी व्यवस्थित तुम्हाला डोसा पसरवता येईल. आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा वरच्या बाजूने पूर्ण ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर पहा 1 मिनिट झाला असेल आणि एवढ्या वेळामध्ये लगेच हा डोसा वरून ड्राय झाला आहे. वरून ड्राय झाला डोसा की याला तेल, तूप किंवा बटर लावू शकता. इथे मी आता तेल लावते. तेल लावल्यानंतर आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. छान ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे. तवा मोठा आहे आणि याची फ्लेम फक्त सेंटरला आहे, त्यामुळे तवा असा फिरवायचा आहे आणि सगळीकडून डोसा एकसारखा भाजून घ्यायचा आहे. यामुळे फक्त सेंटरला ब्राऊन न होता डोसा सगळीकडून एकसारखा ब्राऊन रंग येईल डोस्याला आणि सगळीकडून एकसारखा कुरकुरीतसुद्धा होईल. तर असा तवा फिरवून मी हा डोसा ब्राऊन होईपर्यंत भाजून घेते. इथे पाहू शकता डोस्याला छान असा ब्राऊन रंग आला आहे. वरूनसुद्धा तुम्ही पाहू शकता. आता हा काढून घेऊया. तर पाहू शकता तुम्ही एकसारखा असा ब्राऊन रंग डोस्याला आला आहे. आणि मस्त क्रिस्पी झाला आहे. तर डोसा आपण आता फोल्ड करूया. अगदी मस्त क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो. डाळ तांदूळ भिजत घालायचे, वाटायचे असली कसलीच झंझट नाही आहे. कुरमुऱ्यांपासून अगदी झटपट तुम्ही अशा पद्धतीने मसाला डोसा घरी तयार करू शकता. आपण जे साहित्य घेतलं त्या प्रमाणामध्ये 6 ते 7 डोसे तयार होतात. इथे मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते. डोसा पसरवून घेतला आहे. आता वरच्या बाजूने ड्राय होईपर्यंत वाट पाहूया. इथे आता डोसा वरून ड्राय झाला आहे. तेल लावूया आणि तेल लावल्यानंतर तवा फिरवून सगळीकडून डोसा एकसारखा इथे मी भाजून घेतला आहे. काढून घेऊया. या डोशाची तुम्ही जाळी पाहू शकता. हा आपला दुसरा डोसासुद्धा तयार झाला आहे. एकानंतर एक झटपट नाश्त्यासाठी तुम्ही हे डोसे तयार करू शकता. तर इथे मी चटणीबरोबर आणि आपण जो मसाला तयार केला आहे त्याबरोबर हा डोसा सर्व केला. थंड झाल्यानंतर सुद्धा हा डोसा असाच क्रिस्पी राहतो. मी तुम्हाला हा डोसा तोडून सुद्धा दाखवते. पहा अगदी कुरकुरीत असा हा डोसा तयार झाला आहे. अजिबात नरम पडलेला नाही आहे. तर
तर आजची ही इन्स्टंट मसाला डोशाची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.